नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पंढरीनाथ राणे या पुस्तकातील एकमान पद्धत हा टॉपिक पाहत आहोत आणि त्या एकमान पद्धतीमधील शेवटचा टाईप आहे तो म्हणजे हा बी टाईप आहे. एकमान पद्धत बी टाईप ह्याच्यातली काही जी उदाहरणं आहेत ती आपण आता पाहणार आहोत. मात्र ही मागची ह्याच्या मागचे जे व्हिडिओ झाले त्याच्यामध्ये जी उदाहरणं सोडवली आहेत त्याच सरावावर ही अर्ध्या मिनटाची ही सर्व गणित आहेत आणि यातला जरा लास्टच्या 3-4 आहेत ती थोडीशी अवघड आहेत. त्यामुळं लास्टपर्यंत सगळं हा बघा आणि आपण ह्याच्यावर हे PDF आहे ह्याच्यावर थोडीशी एक नजर टाका, म्हणजे यांच्यात आपण कोणती गणिते घेणार आहे हे तुमच्या लक्षात येईल. बघा, एक खुर्च्याचं हे सेम आहे, सेम पॅटर्न आहे तोपर्यंत. त्याच्यानंतर हा एक पॅटर्न आहे, त्यातलाच आहे, जास्त नाही आहे. हे घेणार, हा थोडासा सोपाच आहे पण समजून घेण्यावर आहे. हा थोडासा इथून हे थोडासा डिफिकल्ट वाटतोय पण काही अवघड नाही आहे. हे उत्तरसूची आहे. तर आपण काय करूया, यातल्या एकमान पद्धत बी याला आपण काय करूया, सुरुवात करूया. यातलं पहिलं उदाहरण आहे बघा, हे पहिलं उदाहरण आहे. त्यात बघा ह्या 16 खुर्च्या आहेत. 16 खुर्च्यांची किंमत 1680 रुपये. तर एका खुर्चीची किंमत किती आपल्याला काय करायची आहे, एका खुर्चीची किंमत काढायची आहे. एका बाजूला आपण खुर्च्या घेऊया. खुर्च्या किती खुर्च्या आहेत, 16 खुर्च्या आणि किंमत किती आहे, किंमत किती आहे 1680 रुपये. तर एका खुर्चीची किंमत आपल्याला काढायची आहे. त्यांचा काय करायचा, तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार 1680 गुणवले 1, 16 गुणवले क्वेश्चन मार्क. सरळ असं घेतलं तरी चालेल, तुम्ही समजायसाठी मी एकदम सोप्या पद्धतीने मी माझा बनवायचा प्रयत्न. ह्याला भाग लावायचा 16 × 16 तर 16 × 16, 16ला डायरेक्ट भाग लागला आहे म्हणून इथं 0, 16 × 85. उत्तर किती आले, 105. पर्याय क्रमांक 3, 105. आता काय वाटणार तुम्हाला की सरांनी इथं 16 × 16 आणि डायरेक्ट 0 घेऊन 16 × 85 असा कसा काय भाग लावला. तर तुम्ही असं करून बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. हे 16 भागिले 1680 हे आपण हे समजायसाठी करू शकता. हे सरावानं हे तुम्हाला पण जमल, ह्यात काय फार अवघड नाही. 16 × 16 वजा किती 0 0 उतरून घेतला 8. ही आपली जुनी शाळेतील पद्धत आहे. ह्या 16नं ह्या 8ला काय भाग जात नाही आहे म्हणून इथं 0 घेतला, इथं 0 घेतला, सॉरी 8ला जात नाही म्हणून हा 0 उतरून घेतला म्हणून 0 दिला आहे. आणि 16 × 85 0 0. उत्तर किती, 105. तुम्हाला समजलं असेल. आपण पुढच्या उदाहरणाकडं वळूया. विद्यार्थ्यांनो, आता आपण याच्या पुढचे उदाहरण पाहूया. हे पहिलं बघूया. 24 कपाटांची किंमत 48,720. तर एका कपाटाची किंमत किती बघा, कपाटाखाली कपाट, 24 कपाट आणि इकडं आहे किंमत किती 48,720. तर एका कपाटाची किंमत किती, तर क्वेश्चन मार्क आहे इथं 1 आहे. बघा, तिरकस गुणाकार करायचा. 48,720 गुणले 1 भागिले 24. 24 × 1 = 24, 24 × 2 = 48, 24 × 3 = 72, 0 0. याचा गुणाकार म्हणजे कितीच, बरोबर 230. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. बघा, 24चा पाडा येत नसेल तर असं करून बघायचं. 4 × 2 = 8, 2 × 2 = 4. म्हणजे 24 2 हे बरोबर आहे. 24 तिरकं करून बघा. 4 × 3 = 12, हात चालले 1, 3 × 2 = 6 = 7, 72. म्हणजे आपला भाग लावलेला बरोबर आहे. ह्याच्या पुढचं पाहूया आपण.
हे बघा 7 पुस्तकांची किंमत 105, तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? बघा पुस्तकं, इकडं पुस्तकं किती, 7 पुस्तकं, आणि इकडं काय किंमत. हे प्रत्येक टायमाला लिहायची गरज नाही आहे, फक्त तुम्हाला मी समजायसाठी मी हे बनवतो आहे. 7 पुस्तकांची किंमत 105, तर असं पुस्तक, इकडं पुस्तक आहे, पुस्तकाखाली ही पुस्तकं, नाहीतर काय होणार, आपलं गणित चुकणार. तर 15 पुस्तकांची किंमत किती, क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार करायचा. 15 गुणिले 105 भागिले 7 गुणिले क्वेश्चन मार्क. तुम्हाला समजायसाठी 7चा पाडा, 7 एके 7, उरले 3, 7 पाचा 35, राहिलं काय 15 गुणिले 15 म्हणजेच 225. पर्याय क्रमांक 3. बघा तिसरं उदाहरण आहे. 7 किलो तांदळाची किंमत म्हणजे रुपये किती पडतात, 52 रुपये 50 पैसे. तर 35 किलो तांदळाची किंमत किती, हे आता आपण पाहूया. चला बघा, हे मी स्वच्छ करून घेतो. इकडं काय तांदूळ किलोमध्ये, किलो किती आहे, 7 किलोची किंमत किती आहे, 7 किलो तांदळाची किंमत आहे 52 रुपये 50 पैसे. तर 35 किलो तांदळाची किंमत किती, 7 किलोची 52 रुपये 50 पैसे, तर अशा 35 किलो तांदळाची किंमत किती. तिरकस गुणाकार करून घ्यायचा. बघा 35 गुणिले 52.50 भागिले 7, 7 एके 7, 7 पाचा 35, राहिलं काय 5 गुणिले 52.50. आडवा गुणाकार येत नसेल तर उभा करून बघायचा. 52.50 गुणिले 5. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार हे यायलाच पाहिजे, तर आपण फास्टमध्ये गणित सोडवू शकतोय. बघा 5 0 0, 5 5 25, हातच्याला 2, 5 2 10, 5 2 10 2 12, 2 हातच्याला 1, 5 5 25 आणि 26. काय उत्तर आलं, 26,250. मात्र इथं काय आहे, पॉईंट आहे, म्हणून पॉईंट नंतर ही 2 घर आहेत, पण इकडं पण 2 घरं सोडून असं पॉईंट द्यायचं. मग उत्तर काय येणार आहे आपलं, 262.50 पैसे. हाय काय आहे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4मध्ये 262 रुपये 50 पैसे आहे. मी हे क्लिअर करून घेतो आणि याच्या पुढचं उदाहरण आपण लगेच पाहूया. याच्या पुढचं पहा. एक मोटार 1.5 तासात 90 किलोमीटर जाते, तर 4 तासात किती अंतर जाईल. आता इकडे बघा, हे 1.5 तासात, 1.5 तास म्हणजे किती, 1 तास 60 मिनटं आणि वरचं अर्धा तास, अर्धा असं पण लिहिलं जातं, अर्धा तास म्हणजे 30 मिनटं. हे म्हणजेच काय 0.5. अवघड वाटून घेऊ नका, पुढं तुम्हाला समजत जाईल. एक मोटार 1.5 तासात, 1.5 तास म्हणजे किती, 1 तास आणि 5, इकडं तास आणि इकडं किलोमीटर, 90 किलोमीटर जाते, तर 4 तासात किती जाईल, तर 4 तासात किती जाईल, 1.5 तासात 90, तर 4 तासात किती. तिरकस गुणाकार, 4 गुणिले 90 बरोबर 1.5. हे पॉईंट इकडं पॉईंट आहे, हे पॉईंट काढायचा आहे, म्हणून काय केला, वरती 0 द्यायचा, हे पॉईंट काढून टाकायचा. बघा काय होणार, 4 गुणिले 915, 15 एके 15, 15 5 15 सत्तर 90, 60, 6 चोक 24 जाण्याचा गुणाकार किती येणार आहे, 6 4चा 6 चोक 24, 0 0, 240 किलोमीटर. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 240 किलोमीटर. तर हे समजलं का मला सांगा. समजायचं कायच अवघड नाही. 1 तास म्हणजे 30 मिनटं. आता 30 मिनटं. आता आपण 100चं अर्ध किती धरतो आहे, 50, 60चं अर्ध 30, म्हणजेच इथं गणित रूपाला लिहिताना आपण काय करायचं, 5 पकडायचं.
आत्ता आपण हे बघितलं मोटारीचं, त्याच्या पुढचं बघूया डायरेक्ट आपण PDF एका बाटलीमध्ये 125 मिली दूध, तर 2.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील. बघा, एक बाटली, इकडे काय बाटली, एका बाटलीत मिली ml येतो 125 ml, एका बाटलीत 125, तर 2.5 लिटर दूध. सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिमाण एकसारखं पाहिजे. आता इकडं 125 काय आहे ml आहे आणि इकडे काय 2.5 हे लिटर आहे. हे दोन्ही लिटरमध्ये किंवा दोन्ही ml मध्ये करून घ्यायचं. आता 2.5 ml म्हणजे लिटर म्हणजे किती ml, तर काय त्याला गुणवले 1000 करायचं. हे काय होतं 25 ml होते, 2500 ml. मग बघा एका बाटलीत 125 असं 2.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतील, तर बघा 2500 किती बाटल्या लागतील. फक्त बाटल्याखाली बाटल्या परिमाण एकसारखा घ्यायचा. काय होईल 2500 गुणवले 1/125, 125 1 125, 125 दोन्ही 250. डायरेक्टच भाग लावला सोपा आहे म्हणून उत्तर आलं 20. किती पर्याय 1. त्याच्या पुढचं बघा, एका बाटलीत 250 ml दूध, एका बाटलीत 250 मिली, याप्रमाणे 3.5 लिटर दूध भरण्यास किती बाटल्या लागतात. सेम तसंच बघा, एक बाटली आहे, इकडं बाटली. प्रत्येक वेळा मला लिहायला लागतं, ही सवय वरती लिहायची बंद झाली पाहिजे, फास्टमध्ये आपल्याला जमलं पाहिजे. एका बाटलीत 250 ml, तर 3.5 म्हणजे किती 3500 ml होतं. हे लिटरचं कशात न्यायचं आपण ml मध्ये न्यायचं. तर किती बाटल्या, तिरकस गुणाकार शेम 3500 गुणवले 1/250, शून्याला शून्य गेला. बघा 5 5 25 सोपा पाड लावायचा. 5 7 35, 0 0. हां 5च्या पाड्यानं बघितलं आपण. 5 5 25, 5 7 35, 0 0. आता बघा इथं खाली 5 आणि वरती इथं खाली लिहून घेतो. 5 1 5, राहिले किती 6 7 2.24. किती बाटल्या 14 बाटल्या. पर्याय क्रमांक 2. पुढचं गणित आपण पाहूया. जरासं वरती घेतो फाईल. एका बाटलीत 25 ml औषध भरलं तर 1 लिटर औषध भरण्यास किती बाटल्या. बघा इकडं 25 मिली भरायला एक बाटली, उलटं लिहून या कसं घ्या, ही बाटली इकडे ml. 1 लिटर म्हणजे किती 1000. किती 1000 गुणले 1/25, 25 1 25, 25 1 100, 0 0. किती आलं उत्तर 40. पुढचं बघूया. एका वर्गात 6 विद्यार्थ्यांना 4 डझन वह्या वाटल्या तर 2 गरज वह्या किती जणांना वाटायला येतील. हे तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे. त्यासाठी मी हे काय करतो, मोठ्या बोर्डवरती घेईन मी थोडंसं. पहिला काय करतो, मोठं करून घेतो थोडंसं हे. अरे चला या बोर्डवरती मी घेईन. याला पिन करीन मी. इथं आपल्याला रफ जागा वापरायला भेटते. बघा एका वर्गात 6 विद्यार्थ्यांना 4 डझन. इकडं कोण आहेत विद्यार्थी आहेत. 6 विद्यार्थ्यांना हे डझन, 6 विद्यार्थ्यांना 4 डझन, तर 2 ग्रोस. किती 2 ग्रोस. मला सांगा, आपण ह्याच टॉपिकमध्ये ग्रोसवरती बोललो होतो. एक ग्रोस म्हणजे किती, एक ग्रोस म्हणजे किती. जसं एक डझन बरोबर 12, तसं एक ग्रोस म्हणजे किती, ह्या डझनाचा 12, डझनाचा म्हणजे 1 डझन 2 डझन असं 12 12 12चे 12 म्हणजे हे 12 म्हणजे किती 144. एक ग्रोस म्हणजे
144 क्वांटिटी येत्या, म्हणजेच किती ते 12 डझन होतं आहे. तर किती म्हणलं आहे 2 ग्रोस. 2 ग्रोस म्हणजे किती, याच्या डबल. आपल्याला पण इथं पाहिजे आहे कशाला, आपल्याला इथं पाहिजे आहे आपल्याला डझनमध्येच पाहिजे आहे. म्हणजे 2 ग्रोस म्हणजे डायरेक्ट काय करूया आपण, की तुम्हाला समजायसाठी सांगितलं. 2 ग्रोस म्हणजे किती, 1 ग्रोस म्हणजे 12, 12 आणि परत 12, 24 डझन होईल. 24 डझन किती विद्यार्थ्यांना बघा. परत 6 विद्यार्थ्यांना 4 डझन, तर 24 डझन किती विद्यार्थ्यांना. काय करायचं, 24 गुणवले तिरकस गुणाकार, 24 गुणवले 6 4, 4 1 4, 4 4 सक्क 24, 6 गुणले 6 म्हणजे 6 6 36. पर्याय क्रमांक 1. त्याच्या पुढचं उदाहरण बघा. 9. 7 रुमालांची किंमत 56 रुपये, तर 32 रुमालांची किती. इथंच बघा सोडून देते तुम्हाला मी. ही 7 रुमालांची किती 56, तर 32ची किती. क्वेश्चन मार्क तिरकस गुणाकार करून घ्यायचं. 32 गुणवले 56/7, 7 8 56, म्हणजे 32 गुणले 8 करायचं. 32 गुणले 8, 8 2 16, चला 1 24 आणि 1 25, किती आलं 256. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढच्या उदाहरणाकडे आपण वळूया बघा. 2 टॉवेलची किंमत 8 रुमालच्या किमती एवढी आहे. तर 1 डझन रुमालची किंमत 48, तर 15 टॉवेलची किंमत किती. थोडंसं डिफिकल्ट आहे, म्हणून मी काय करेन, क्रॉप करून घेईन. डिफिकल्ट असं काही नाहीच आहे त्यात, पण तुम्हाला समजून सांगणं मला जरा थोडंसं सोपं जाईल. चला इथं घेतो बघा. टॉवेल किती आहेत, 2 टॉवेलची इकडं किंमत समजून घ्या. 2 टॉवेलची किंमत 8 रुमाल, 8 रुमालच्या किमती एवढी, म्हणजे 2 टॉवेल इकडं रुमाल, 2 टॉवेलची किंमत आणि 8 रुमालची किंमत बरोबर आहे. आपल्याला पाहिजे काय आहे, तर लास्टला पाहिजे 15 टॉवेलची किंमत, बरोबर आहे. 2 टॉवेल बरोबर 8 रुमाल. तर आपल्याला सगळ्यात पहिला एका रुमालाची किंमत कळायला पाहिजे. बघा हे एक पार्ट झाला. 1 डझन रुमाल, आता इकडं आले रुमाल, 12 रुमालांची किंमत किती. इकडं किंमत सर्वात महत्त्वाची आहे 48 रुपये. 12 रुमालांची किंमत 48 रुपये. तर आपण काय करू, 8 रुमालांचे काढून टाकू डायरेक्ट. 8 नको आपण, डायरेक्ट 15 चालेल. एकाची काढून बघूया. 1 डझन म्हणजे 12 रुमालची किंमत 48 रुपये, तर एकाची किती, क्वेश्चन मार्क. 1 गुणवले 48 12, 12 के 12, 12 चौक 48. एका रुमालाची किंमत किती बघा. 1 रुमाल किंमत रुपये किती येणार, 4 रुपये, बरोबर. मग आता बघा 2 टॉवेल, इकडं 8 काय आहेत, रुमाल आहेत. याची किंमत किती, मग या 8 रुमालाची किंमत किती. 8 गुणवले 4 करा, 4 8 32 रुपये 8ची. 1 टॉवेलची काढा. हां मला सांगा, हे जरा पार्ट मी पुसून घे. 2 टॉवेल बरोबर 8 रुमाल, मग 1 टॉवेल बरोबर 4 रुमाल. 4ची किती येणार आहे, एकाची 4, एका रुमालाची किंमत 4 रुपये, मग 4ची किती, 4 चौक 16 रुपये. चला एका टॉवेलची, आता परत येतं टॉवेल, एका टॉवेलची किंमत 4 रुमालची बरोबर ही समान आहे, म्हणून एका टॉवेलची किंमत 16 रुपये. तर असं आपल्याला काय पाहिजे,
15 टॉवेल बरोबर किती क्वेश्चन मार्क. मी इकडं घेतो काय 15 गुणवले 16 भागिले 1. 1 भागायचं काही गरज नाही आहे. डायरेक्ट काय करा 16 गुणवले 15 करा. जसं आपल्याला सोपा पाडा येतो मला 15चा पाडा सोपा जातो आहे. 15 सक्क 90 0 4 9 15 9 24 टोटल किती 240. म्हणजे काय आलं उत्तर 240. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. समजलं असेल मित्रांनो तर आपण काय करूया पुढं जाऊया. त्याच्या पुढचं उदाहरण आपण पाहूया. बघा 12 सेकंदात 1 पोळी तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील. क्रॉप करून घेऊया. चला इथंच पाहूया आपण. बघा इकडं आलं सेकंद आले 12 सेकंदात आणि इकडं आली पोळी 1 पोळी. 12 सेकंदात 1 पोळी तर अर्ध्या तासात. अर्धा तास म्हणजे किती 30 मिनटं. 1 तास 60 मिनटं. अर्धा तास 30 मिनटं. पण आपल्याला काय पाहिजे इकडं 12 सेकंद आहेत. इकडं काय 12 सेकंद आहेत. अर्ध्या तासाचं आपण सेकंद काढायला पाहिजे. अर्ध्या तासाचं सेकंद काढायला पाहिजे. बघा 1 मिनटात 60 सेकंद तर अर्ध्या तास म्हणजे 30 मिनटात किती सेकंद हे आपण असंही काढू शकतो. किती सेकंद काढायचं. तुम्हाला कायम लक्षात ठेवायचं 1 तासामध्ये 3600 सेकंद असतात. अर्ध्या तासामध्ये म्हणजे 30 मिनटामध्ये 1800 सेकंद. आता 1 तास आहे. 1 तासात जर 3600 असतील आपल्या सोप्यासाठी मी सांगतो पुढंही आपल्याला उपयोग होईल. याचे 4 पार्ट केले 2 3 1 2 3 आणि 4 पार्ट केले. हे टोटल 3600 तर या दोन्ही मिळून किती 1800 1 तासात हे 3600 अर्ध्या तासात 1800 आणि ह्याच्या निम्मे 4 गेलं तर किती होणार 900 म्हणजे 15 मिनटाचे 900 9 चौक 3600. हे दोन्हीचं झालं 18 दोन्ही 36. हे एकदाचं लक्षात ठेवायचं. एवढं लक्षात ठेवायचं 1 तासामध्ये 3600 सेकंद, अर्धा तासामध्ये 1800 सेकंद आणि 15 मिनटांमध्ये 900 सेकंद. त्याप्रमाणे फक्त आपल्याला इथं काय पाहिजे आहे अर्ध्या तासात. अर्ध्या तासासाठी कुठं आहे सेकंद मात्र इकडं सेकंदाखाली सेकंद 1800 सेकंद. 18 दोन्ही 3600. 1800मध्ये किती पोळ्या लाटून तर तिरकस गुणाकार 1800 गुणिले 1/12 गुणिले क्वेश्चन मार्क. कितीचा पाडा लावूया चला बेचा लावूया. 2 × 12 2 × 9 18 राहिले वरती 900 खाली राहिले 600. तुम्हाला समजायसाठी 3 दोन्ही 6 3 तर्क 9 राहिले 300. आता परत बे राहिले 1 2 पंचे 10 0 किती आलं उत्तर 150. किती पोळ्या पर्याय क्रमांक 2 150. ह्याच टाईपमध्ये ही गणित आहेत. आपण डायरेक्ट पुढं काय करूया PDF वर फास्टमध्ये संपवून टाकूया. वाटलं तर आणि एखादं घेऊया. बघा हे चालू होतं आहे. पुढचं उदाहरण 15 सेकंदात 2 रुमाल. डायरेक्टली होतो बघा इथं इकडं सेकंद 15 सेकंदात इकडं रुमाल 2 रुमाल तर पाऊण तासात किती रुमाल शिवून. पाऊण तास म्हणजे किती 45 मिनटं. 45 म्हणजे किती अर्धाचं 1800 आणि वरचं 900. हे 45 मिनटाचं सेकंदात कन्वर्ट करावं आहे. 9 8 किती 17 4 गेले किती 2700 सेकंद. बघा 15 सेकंदात 2 रुमाल तर सेकंद 2700 सेकंदात किती रुमाल तिरकस गुणाकार 2700 गुणिले 215. पाडा लावायचा. इथं 0 आहे इथं 5 आहे भाग जातो आहे 3 चालवूया. 3 5 15 3 9 27 080 हे 2 0 80. परत 5 चालवूया. 5 1 5 राहिले किती 4 हे 40 5 48 हे 0 0
किती आलं उत्तर 180 आहे का बघा. तर आहे उत्तर. पर्याय क्रमांक 2 180. त्याच्या पुढचं घेऊया चला फास्टमध्ये. एक भोवरा. पेन घेतो. एक भोवरा. भोवरा असं टाईपचं ते भोवरा असते बघा, असा त्याला असं हे असते भोवरा. एक भोवरा एका सेकंदात, इकडं सेकंद, एका सेकंदात किती फेऱ्या मारतोय? 6 फेऱ्या मारतोय. तर 1 मिनिट 15 सेकंदात 1 मिनिट 15 सेकंदात 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारणार? आता इथं आलं मिनटं आणि सेकंद. आपल्याला उत्तर कशात पाहिजे आहे? इथं सेकंदातच उत्तर पाहिजे आहे. एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती एका सेकंदात 6 फेऱ्या मारतोय. एका सेकंदात 6 फेऱ्या मारतोय. तर 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे एका मिनिटाचे किती? 60 सेकंद. 60 सेकंद आणि हे वरचे 15 म्हणजे किती होणार आहे ते? 75 सेकंद. इकडं सेकंद खाली सेकंद मांडायचं. तर किती फेऱ्या बघा इकडं 75 गुणुले 6/1. भाग 1 न लागत नाही. डायरेक्ट काय करायचं आपण? गुणाकार करायचं. किती येईल? उभा गुणाकार करायचा. 75 इथं घेतो बघा. इथं घेतो 75 गुणुले 6. 6 पंचे 30, 4 गेले 3, 42, 7 सकम 42, 43, 44, 45. किती फेऱ्या मारणार? 450 फेऱ्या मारणार. अच्छा, पुढचं उदाहरण पाहूया आपण. पेन. एका चाकाचे एका सेकंदात 8 फेरे. सेमच इकडे काय? सेकंद. एका सेकंदात 8 फेरे मारतोय. त्या चाकाचे 1.5 मिनिटात किती फेरे होतात? 1.5 मिनिट म्हणजे किती? 90 सेकंद. सेकंदाखाली सेकंद, तिरकस गुणाकार. 90 गुणले 8/1. एकनं काय भाग जात नाही, विषय सोडून द्या. 90 गुणले 8 म्हणजे किती? याचा याचा गुणाकार करा. 9 8 72. 0 0 पुढं टाका. 720. पर्याय क्रमांक 4. हे पुसून घेतो, क्लिअर करून घेतो. हे याच्या पुढचं उदाहरण बघा. 6 सेकंदात 1 पिशवी. 1 तास 40 मिनिटात किती पिशव्या शिवून होते? सेकंद, इथं सेकंद दिलं, इथं तास आहे बघा. 6 सेकंद, इकडे काय? सेकंद. 6 सेकंदात 1 पिशवी याप्रमाणे 1 तास 40 मिनिटं म्हणजे एका तासाचे किती सेकंद? एका तासाचे बघा इथंच घेतो. एका तासाचे 36 सेकंद. परत 40 मिनिटाचे किती? 40 मिनिटाचे बघा 6 म्हणजे 40 मिनिटाचे. एका मिनिटात किती होतं? एका मिनिटात 60. 6 चोक 2400. 40चे किती? मग 10 मिनिटात किती? 600. 2400 सेकंद. किती बघा? 4 10 4 गेले 3 5 ने 3 आणि 2 5 ने 6. 6000 सेकंदात किती पिशव्या शिवून होते? मग तिरकस गुणाकार. 6000 गुणुले 1/6. 6 1 6. 1 1 वर किती शून्य राहिले? 1 2 3 शून्य राहिले. उत्तर काय? 1000 आहे काय? आहे. पर्याय क्रमांक 3. हे समजून घ्या फक्त एवढं. याच्या पुढे जाऊया, क्लिअर करून घेतो. पुढचं उदाहरण बघा. 5 सेकंदात 1 चित्र. इकडं सेकंद. 5 सेकंदात 1 चित्र. इकडं काय? चित्र. 40 मिनिटात किती चित्र छापून होते? 40 मिनिट ती म्हटले. 40 मिनिटाचं आपण मध्ये किती? 2400 सेकंद ना, आत्ताच बघितलं होतं आपण. 2400. हां, एका मिनिटात 60. 10 मिनिटात 600. तर 40 6 चोक 2400 बरोबर आहे. 2400 सेकंदात किती चित्र? 2400 गुणवले 1/5. लावा 5 न भाग. 5 1 5. 5 चोक 20 राहिलं 4. 5 48. किती आलं? 480. भाग व्यवस्थित घालवा. 480 याचं उत्तर. पुढं जाऊया. यायचं पुढचं उदाहरण पाहूया. आपण काय करूया, या उदाहरणासाठी आपण जर असं किचकट आहे
तुम्हाला मला समजावून सांगायचं आहे व्यवस्थित. पिन करून घेतो. इथं राहू दे. बघा 15 मीटर चालू आहे का? हां 15 मीटर अंतर किती आहे? 15 मीटर अंतरावर एक याप्रमाणे समान अंतरावर खांब रोवले. पहिल्या खांबापासून सुरुवात करून तेजस हा 6 खांब 15 सेकंदात ओलांडतो तर 1.5 मिनिटात किती खांब तो ओलांडेल? नीट पहा. 15 मीटर अंतरावर 15 मीटर अंतरावर एक म्हणजे 15 मीटर अंतरावर एक प्रमाणे एक खांब आहे, रोवले आहेत. तेजस काय करतोय? पहिल्या खांबापासून स्टार्ट करतोय. असं 6 खांब 15 सेकंदात ओलांडतो तर 1.5 मिनिटात किती खांब ओलांडेल? बरोबर आहे. चला हे कोण आहे? तेजस आहे. चला तुम्हाला समजायसाठी. आणि हे काय आहेत? खांब आहेत. किती खांब आहेत बरं? 1 मीटर अंतरावर एक खांब. इथे एक खांब आहे, इथे एक खांब आहे. याच्यामधलं अंतर किती आहे? 15 मीटरमध्ये अंतर आहे. पहिल्या खांबापासून सुरुवात करून ते 6 खांब 15 सेकंदात ओलांडतो, 1.5 मिनिटं. ठीक आहे. पहिला यो, दुसरा यो, तिसरा यो, चौथा, 5 1 2 3 4 5 आणि 6 झाले 6 खांब. बघा एक झाला, 2 3 4 5 आणि 6 हे 6 खांब झाले. याच्यामध्ये प्रत्येकामध्ये किती अंतर आहे? 15 मीटर. याच्यामध्ये किती आहे? 15 मीटर. याच्यामध्ये किती आहे? 15 मीटर. याच्यामध्ये किती आहे? 15 मीटर. अंतर किती झालं रे? 1 2 3 4 5 म्हणजे 15 मीटरचे किती झाले? 5 म्हणजे 15 गुणवले 5 म्हणजे किती अंतर आहे ते? टोटल अंतरच आहे ते 15 मीटर. मग तो काय करतो? 75 मीटर आहे. किती आहे? 75. पहिल्या खांबापासून त्याचे 6 खांब 15 सेकंदात. 6 खांब ॲक्च्युअलमध्ये त्यानं 6 खांब ओलांडल्यात का? हा खांब बघा इथून सुरुवात केलं आहे म्हणजे स्टार्ट इथून आहे. इथून स्टार्ट आहे. त्यानं ओलांडल्यात किती बघा? 1 2 3 4 आणि 5. त्यानं काय केल्यात? 5च खांब. इथं खांब 5 खांब ओलांडायला 5 खांब काय झालं इथं? 15 मीटर अंतर याप्रमाणे एक 6 खांब 15 सेकंदात. हां 5 खांब 15 सेकंदात. इथं दिले बघा. इथं इथं म्हणजे 5 खांब कुठले? तर हे 1 2 3 4 5. तिथं विचारले 6 पण आपण काय करायचा? हा पहिला पकडला नाही आहे. हा लास्टला ॲड करायचा. हा एक खांब 5 खांब 15 सेकंदात ओलांडतो तर त्याला 1.5 मिनिटात किती खांब ओलांडेल? 1.5 मिनिट म्हणजे किती? 1 मिनिट 60 सेकंद आणि वरच्या अर्ध्या मिनिटाचे 30 सेकंद म्हणजे तो 90 सेकंदात किती खांब ओलांडेल? तिरकस गुणाकार 90 गुणुले 5/15. असं कसाही भाग लावू शकतो आपण. डायरेक्ट 15 लावू शकतो, 5 ह्याला लावू शकतो. 15 की 15 15 सक्क 90 किती झाले? यांचा गुणाकार 6 पंचे 30 खांब. किती खांब झाले? 30 खांब झाले. मात्र हे सुरुवातीचा एक खांब आहे तो याच्यात ॲड केला तर किती खांब झाले? 31 खांब झाले. मला वाटतं हे समजलं असेल तुम्हाला. हेच अजून एका पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. मी प्रयत्न करतो. थोडंसं मला बी सुरुवातीला होतं आहे कन्फ्युजन. सरावानं कमी येऊन जाईल. किती खांब आहेत? तेजस आहे. हा तेजसची मी आकृती काढली होती. 6 खांब ओलांडायला 15 सेकंद. 15 हे सेकंद आणि हे खांब. मात्र किती? तो 5च खांब 15 सेकंदात ओलांडतोय. 15 सेकंदात 5च खांब ओलांडतो. 5 खांब 15 सेकंदात ओलांडतोय. आता हे कशात आहे? सेकंदात आहे. ते मिनटात करून घ्या. 15 म्हणजे किती? 1/4 म्हणजे एका तासाचा 1/4 भाग आहे. 60चा 15 मिनटं म्हणजे 1/4 आहे. बरोबर आहे. म्हणजे काय होईल? 15 सेकंद डायरेक्ट काढण्यापेक्षा आपण काय करायचं? हे खांब 5 खांब किती मिनटात? 0.25 मिनटात. 0.25 मिनटात. तर
चौथाच भाग आहे ना. 1.5 मिनटं. 1.5 मिनटं म्हणजे किती? तर 1.5 मिनटामध्ये किती? तिरकस गुणा करून घ्या. 1.5 गुणवले 5/0.25. पॉईंटाचा गुणाकार भागाकार आपल्याला जमायला पाहिजे. इथं पॉईंटनंतर किती घरं आहेत? 2 घरं आहेत. इथं किती आहेत? 1 आहेत. इथं 2 आहेत. इथं बी 2 पाहिजेत. म्हणून काय करायचं? इथे एक शून्य वाढवून द्यायचा. आता ही पॉईंटनंतर 2 घरं समान झाली, ही 2 घरं समान झाली. पॉईंट नाही आहे असं समजायचं. मग हे किती झालं? 150 गुणले 5/25. 25 एके 25, 25 एक 150. किती आलं? 6×5 30. आलं 30. इकडचा एक सुरुवातीचा एक पहिला खांब, 30 अधिक 1 खांब म्हणजे किती? 31 खांब. समजला सर? जाऊया पुढच्या पुढचं उदाहरण पाहूया आपण. पेन घेतो. पाव मिनटं म्हणजे किती? मिनटाचा चौथा भाग. मिनटाचा चौथा भाग म्हणजे किती? 15 सेकंद. इकडं काय? सेकंद. 15 सेकंदात एक टिकली. तर पाऊण तास म्हणजे की 45 मिनटात किती? उत्तर कशात पाहिजे? डझनमध्ये पाहिजे. किती टिकल्या तयार होतील? तर पाऊण तास म्हणजे किती? 45 मिनटं. 45 मिनटाचं आपण सेकंदात कन्वर्ट केलं तर किती होईल? एका तासाचे 36 सेकंद. एका तासाचे 36 सेकंद. म्हणजे जर 4 भाग केलं 15-15 तर किती होणार आहेत? चौथा भाग याचा 900. 9 त्रिक 27 सेकंद. 2700मध्ये किती? तिरकस गुणाकार. 2700 गुणले 1/15. 25 भाग लावा. 3 लावा. 3×5 15. 3×9 27. 900. 5 एके 5. राहिले 4. 5 48. किती आलं? 180 आलं. 180 टिकल्या. 180 टिकल्या. पण उत्तर कशात पाहिजे? डझन. म्हणून त्याला 12 मागायचं. 12 एके 12. राहिले किती? 12 18 12 गेलं 6 म्हणजे हे झालं 60. 12×5 60. उत्तर किती? 15 डझन. उत्तर आलं डझनमध्ये 15 डझन. ह्याच्या पुढचं पाहूया आपण. 8वं. एका चरख्यावर 6 सेकंदात 1 मीटर. किती इकडं? सेकंद. 6 सेकंदात 1.5 मीटर सूत कातलं जातं. तर अर्ध्या तासात किती मीटर सूत काटलं जाईल? 6 सेकंद म्हटल्यावर अर्धा तास म्हटल्यावर किती सेकंद आपल्याला डायरेक्ट माहीत आहे? 1800 सेकंदात किती? लावा तिरकस गुणाकार करा. 1800 गुणवले 1.5 भागिले 6. हे असं ठेवलं तरी चालेल किंवा हे पॉईंट काढला तर जरा सोपं होतं. इथं पॉईंट आहे म्हणून इथं 0 द्यायचा. पॉईंट काढून टाकायचा. 1800 गुणवले 15/60. पॉईंट आहे म्हणून इथं 0 दिला आणि पॉईंट काढून टाकला. वरती पॉईंट असला आणि पॉईंटनंतर जेवढी घरं आहेत तेवढी खाली 0 द्यायचा. खाली पॉईंट असेल तर वरती 0 द्यायचा. जेवढ्या पॉईंटनंतर घरं आहेत तेवढी 0 करून समान करून घ्यायचं. नंतर पॉईंट काढून टाकायचे. 60. ह्या शून्याला हे 0 गेलं. 6 एक 6. 6 त्रिक 18 म्हणजे 30 आणि 15. 15 आणि 30चा गुणाकार. 15 त्रिक 45 आणि 0 आहे असं. किती येणार आहे? 450. 8व्याचं उत्तर आहे 450. पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचं पाहूया आपण. किती आहे? 9. 2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद. तर पाऊण तासात किती? पाऊण तास म्हणजे 45 मिनटं. मग अशीच बघितलं होतं आपण. 45मध्ये 15 मिनटं म्हणजे 900 सेकंद. तर 15 त्रिक 45. 3 म्हणजे किती? 9 त्रिक 2700 सेकंद दिली. इकडे काय? 2 पिशव्या भरायला 15 सेकंद. इकडं सेकंद, इकडं पिशव्या. तर सेकंदाखाली सेकंद. तर 2700 सेकंदमध्ये किती पिशव्या भरतील? 2700 गुणले 200. 15. 3चाच पाडा. 3×5 15. 3×9 27. 0 गेले या. 5 एके 5 राहिलं 4. 5 48. किती आल्या? किती पिशव्या भरल्या जातील? आहे काय याच्यात उत्तर? काय चुकलं रे? 2 पिशव्या भरण्यास 15 सेकंद लागतात. तर पाऊण तासात किती पिशव्या भरल्या जातात? 4 320 600. परत सोडूया आपण. बघा 2 या पिशव्याला 15 सेकंद लागतात. पाऊण तास
पाऊण तास म्हणजे 45 मिनटं. 9 त्रिक 27. 27 सेकंदात किती पिशव्या होतील? तिरकस गुणाकार 2700 गुणवले 2. इकडं 2 आहे ना, आलं तर बरोबर आपलं उत्तर. 15 परत तुमच्यासाठी. 3 5 15. 180च्या डबल येते बरोबर. 2 चुकलं होतं हे घ्यायला. 3 5 15. 3 90 27. हे 2 0 हाय अशी 5 1 5 राहिले 4 5 48 180 आणि हे 2 राहिलेलं 18 2 36 आणि 0 म्हणजे किती 360. सॉरी कुठं आहे 300? हां हे पर्याय 360 पिशव्या. फास्ट घ्याल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं आहे, पण एवढा स्पीड आपल्याला घ्यावाच लागणार आहे. प्रत्येक उदाहरणं घ्यायचं म्हटलं तर तेवढा थोडंसं स्पीड आपल्याला वाढवावंच लागणार. चला 12 सेकंदात रमेश नावाचा विद्यार्थी 12 सेकंदात 15 मीटर चालतो, तर त्याचा चालण्याचा ताशी वेग किती? सेकंद बरोबर आहे. 12 सेकंदाचा सेकंद आहे तर सेकंदात काढूया. इकडं सेकंद. 12 सेकंदात 15 मीटर चालतो, तर चालण्याचा ताशी वेग पर्याय काय दिल्यात? किलोमीटरमध्ये दिल्यात. ताशी म्हणजे 1 तास म्हणजे किती 3600 सेकंदात किती चालणार हा? बघा इथं घेतो 3600 गुणवले 15/12 डायरेक्ट 12 भाग होते. 12 की 12 12 त्रिक 3600. आता राहिलं काय 300 गुणले 15. 3 15ला गुणलं तर 15 त्रिक 45 आणि हे 2 0 आहे असे किती आलं? 4500 मीटरमध्ये उत्तर आलं. पण पाहिजेला आपल्याला काय इथं त्याने दिलं आहे किलोमीटरमध्ये. आता 4500चं किलोमीटरमध्ये करायचं तर काय करायचं? 1000 मीटरचा 1 किलोमीटर म्हणजे भागिले 1000 करा, किंवा आपल्याला समजायला पाहिजे. ह्यालाही घालवून टाका. किती आहे? 2 0 आहेत. 2 घरं सोडायची 1 2 देऊन टाकायचं पॉईंट. 4.5 किलोमीटर हे झालेलं आहे. याच्या पुढचं पाहूया आपण. हे चालू झालं आहे. चारच गणितं राहिलेले 4-5 ही संपवून टाकूया आपण. आपण हे उदाहरण घ्यायला मोठ्या याच्यावरती घेऊया. थोडंसं किचकट वाटतं आहे, थोडंसं किचकट आहे. आपण मोठ्या बोर्डवरती घेतलं तर जरा आपल्याला बेस्ट जाईल. हे सापडला मोठा बोर्ड. बघा 300 फुला म्हणजे एक बकेट आहे समजा. 300 फुलापैकी 15 फुलांच्या 8 माळा. 300 फुलं आहेत. 300 फुलापैकी 15 फुलांच्या म्हणजे एका माळात 15 फुलं अशा 8 माळा. तर उरलेल्या आता राहिली हे एवढ्या माळा करून राहिलेली फुलं काय करायचं? 15 माळा तयार करायच्या. तर त्यासाठी प्रत्येक माळेत फुले किती घालावी लागतील? बरोबर आहे. बघा समजावून सांगतो तुम्हाला व्यवस्थित. समजा हे याचं एक बकेट आहे. हे असं सॉरी हे बकेट आहे आणि ह्याच्यात काय आहेत अशी फुलं आहेत. ही फुलं आहेत किती? ही क्वांटिटी फुलांची किती आहे? 300 आहेत. बरोबर आहे. ही टोटल फुलं किती आहेत? 300 फुलं आहेत. या 300 फुलापैकी 15 फुलांच्या माळा. एक माळा आहे, यात काय केल्यात? 15 फुलं आहेत. इकडं 7 आहेत, इकडं 7 आहेत आणि इथे एक आहे. इकडं 7 इकडं 7 इथे एक. 7 2 14 आणि एका माळात किती? 15 फुलं आहेत. 300 असे 15 फुलाची एक माळा आहे आणि एका ही 15 फुलं आहेत. 15 फुलाची एक अशा 8 माळा म्हणजे हे 15 फुलाच्या 8 माळा म्हणजे किती? 15 8 20 120 फुलं काय केली? ह्या 300मधनं ही 300 फुलं आहेत, ह्यातनं ही 120 काय झाली? कमी झाली या बकेटमधनं. यांच्या ऑलरेडी आपण आधी माळा केलेल्या आहेत. वजा 120 फुलं कमी झाली 0. वजाबाकी यायला पाहिजे. इकडचा खच्चा गेला, इकडं 10 झालं, 10 2 गेला 8. राहिली फुलं किती? आता ह्या बकेटमध्ये आहेत फक्त किती? 180 फुलं आहेत. किती आहेत? 180 फुलं आहेत आता ह्या बकेटमध्ये. आता ह्या 180 फुलाचे काय करायचे आहेत आपल्याला? 15 माळा करायच्यात. एका माळात किती माळा करायच्यात? 15 माळा करायच्यात. एका माळात फुलं येतील किती? एका माळात फुले येतील किती? आता ह्या हारमध्ये ह्याच्यात किती फुलं येतील हे आपल्याला काढायचं. त्यासाठी काय करायचं? 180 भागिले 15
15 एके 15 राहिले किती 16 17 2 राहिलं 15 सॉरी 3 राहिलं 15 एके 15 16 17 18 3 राहिलं 15 2 30 म्हणजे किती आले 12. म्हणजे काय होतील ही माळ तयार होईल. एका माळीत किती फुलं घालावं लागतील इकडं सा घालतील इकडं सा घालतील ह्याप्रमाणे 12 याचं उत्तर आहे. चला पुढचं उदाहरण त्याच्या पुढचं उदाहरण बघा. 360 मीटर तार आहे. ही तार आहे 360 मीटर आहे. हिचे तुकडे केले 4 1 2 3 आणि 4. तुकडे झाले किती 1 2 3 4 4 ठिकाणी कापले तर तुकडे झाले 1 2 3 4 आणि 5 तुकडे झाले 5. म्हणून काय करायचं त्या 360ला भागिले 5 करा. 5 7 35 राहिला 1 ही 10 5 2 10 किती तुकडे होणार 72 मीटरचे. प्रत्येक तुकडा 72 मीटरचा होईल. पुढचं बघा 10 किलोग्राम साखर आहे 10 किलो 120 ग्रॅम 4 जणांना सारखी वाटली. 4 जणांना सारखी वाटली तर प्रत्येकाच्या वाट्याला किती साखर येईल 10 किलो 120 ग्रॅम 10 किलोग्रॅम साखर 10 किलो अधिक आहे 10 किलो अधिक 10 किलो अधिक 100 म्हणजे हे 10 हे आलं के जीमध्ये अधिक हे 120 कशात आलं हे 120 आलं हे ग्रॅममध्ये हे आलं ग्रॅममध्ये. आता हे अधिक हे करायचं सगळंच काय करायचं एकतर ग्रॅममध्ये करायचं किंवा सगळंच किलोमध्ये करायचं. आपण 1 के जी म्हणजे 1000 ग्रॅम 1 के जी म्हणजे 1000 ग्रॅम तर 10 के जी म्हणजे किती 10,000 ग्रॅम प्लस हे किती 120 ग्रॅम किती होणार आहे 0 2 1 हे टोटल काय झालं ग्रॅममध्ये आलं. हे ग्रॅममध्ये आलं. आता आपली नेहमीचीच पद्धत हे मी इथं घेतो बघा 4 जणात आता टोटल 10 किलोग्रॅम टोटल काय केली आपण 10,120 ही 4 जणात वाटली तर एकट्याला किती आले काय येणार 10,120 गुणले 1 भागिले 4 लावायचा 4चा पाडा 4 के 4 4 2 8 राहिले किती 2 परत 4 2 8 काय तर चुकायला का तो वाट आले. चला तर पुढचं उदाहरण आपण तेच परत पाहायचं आहे बघा. हे 10 के जी अधिक 120 ग्रॅम 10 के जी म्हणजेच 1000 ग्रॅम. पुढचं काय 120 1000 10,000 अधिक त्यात 120 घाला म्हणजे काय होणार आहे टोटल ग्रॅम होणार आहे 10,120. 4 ओघाजना समान हे करायचं आहे हे चौघात तर एकट्याला किती सेम असंच तिरकस गुणाकार येणार. एकट्याला किती क्वेश्चन मार्क 1 आहे हे 1 आहे एकट्याला किती तसंच 10,120 भागिले 4 हेच होणार आहे. 4 एके 4 2 8 राहिले 2 इथं झालं 21 4 25 राहिला 1 4 त्रिकोण 12 0 0 टोटल किती झालं प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे 2,530 ग्रॅम एवढं प्रत्येकाच्या वाट्याला येणार आहे. पण उत्तर कसं दिलं आहे किलो आणि ग्रॅममध्ये दिलं आहे म्हणून याला भागिले काय करायचं 1000 करायचं. 1 किलो बरोबर 1000 म्हणून किती शून्य 1 2 3 शून्य इकडं 3 घरं सोडा 1 2 3 तर पॉईंट द्या. हे आहे ते काय आलं आहे किलोमध्ये आणि हे आहे ते वरचं 530 ग्रॅम. पर्याय क्रमांक 4 2 किलो 530 ग्रॅम. याच्या पुढचं आपण पाहूया कुठला आहे हे 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले प्रत्येक तुकड्याची लांबी किती 8 ठिकाणी कापलं तर तुकडं 9 होतात म्हणून याला भागायचं 9 504 भागिले 9 9 के 9 9 5
45 राहिले 5, 54, 9 सक 54, किती आलं उत्तर 56. त्याच्या पुढचं बघा, एका माळेत 18 मणी, याप्रमाणे 32 माळा. त्या सर्व माळ्यातील मणी एकत्र करून प्रत्येक माळेत 8 मणी. चला, एका माळेत 18 मणी, याचा आणि याचा गुणाकार करा, टोटल मणी येतील 32 गुणिले 18. बघा, मला 18चा पाडा येत नाही म्हणून मी काय करणार, इथं घेतो. बघा, 32 गुणिले 18, 8 दोन्ही 16, हातच्याला 1, 8 × 24 आणि 25, परत 1 न लावायचं आहे दोन्हीला, 1 न म्हणजे 32 1 32, 6, 5 6 7, 3 आणि 2 5, किती टोटल मनी किती आहेत, याचा आणि याचा गुणाकार केला, टोटल मनी आहेत 576 मनी आहेत. आता एका माळ्यात किती 8 मणी घालायचे आहेत, 8 मणी घालून किती माळा तयार होईल, तर याने याला भागून टाकायचं, 576 भागिले 8, 8 संग 48, 8 8 64, 8 7 56, 8 1 8, 8 7 56, राहिला किती 57, 1 8 दोन्ही 16, म्हणजे किती 72 माळा तयार होते. समजलं असेल. जर असं मी पुढच्या स्टेपवर गेलो फास्टमध्ये, तुम्हाला समजायला पाहिजे. हे पण खोडून घेतो. त्याच्या पुढचं बघा, अतिशय महत्त्वाचं, काळकाम वेगमध्ये अशी उदाहरणं आहेत. हे झालं मण्याचं. 14 मजुरांची आठवड्याची मजुरी 7056, तर 10 मजुरांची एका दिवसाची मजुरी किती. इथं जागा भेटेल का नवीन ह्याच्यावर घेऊ. चला, मी काय करतो तुम्हाला समजायसाठी क्रॉप करून घेतो. हे महत्त्वाचं आहे. महत्त्वाची तर सगळीच आहेत, पण जर असं किचकट आहे ते समजणं फार महत्त्वाचं आहे. इकडे कोण आहेत, मजूर आहेत. मजूर किती मजूर आहेत, 14 मजूर. 14 मजुरांची आठवड्याची, म्हणजे आठवड्यात किती दिवस, आठवड्यात असतात 7 दिवस. म्हणजे 14 मजुरांची 7 दिवसाची मजुरी, इकडे काय मजुरी 7056 असल्यास 10 मजुरांची एका दिवसाची, मजुरांच्या खाली मजूर 10 मजुरांची एका दिवसाची किती. बघा, सेम मी मांडले कसं, मांडणी कशा आहे, सगळा खेळ मांडणीवर आहे. हेच गणित काय अवघड कॅल्क्युलेशन करून पण तुम्हाला सुटेल, पण इथं एकदम सोप्यात सोपं. मी परत एकदा सांगतोय. बघा, 14 मजूर, 14 मजुरांची आठवड्याची, आठवड्यात 7 दिवस, 14 गुणिले 7, 14 मजुरांची 7 दिवसाची मजुरी 7056 रुपये. तर 10 मजुरांची आपल्याला पाहिजेला उत्तरात किती, एका दिवसाची मजुरी किती. मात्र इथं काय करायचं बघा, आता तिरकस गुणाकार हा आपला पर्याय सोडायचा नाही आहे. काय येईल बरं, 7056 गुणिले 10 गुणिले 1 भागिल्यात काय येईल, 14 गुणिले 7 गुणिले क्वेश्चन मार्क. भाग लावायचा, कसाही तुम्ही लावू शकताय भाग. 14चा पाडा येत असेल तर बघा, 14 × 14, 14 पंचे 70 करून बघा. येत नसेल तर 4 पंचे 20, 4 गेले 2, 5 ने 5 6 7, बरोबर आहे. 14 पंचे 70. आता 14 चोक बघा 56 होतं आहे का, 4 चोक 16, 4 गेले 4 ने 5, बरोबर आहे. डायरेक्ट भाग लागला आहे म्हणून काय करा, 0 घ्या. 14 चोक 56. आता इथं काय 7, 7 1 7, 7 7 49, 1 राहिला, 7 दोन्ही 14. आता राहिलं काय, 72 गुणिले 10, म्हणजे 72 1 72, 0 0 किती आली एका मजुराची 720. पर्याय क्रमांक 2 ही त्याचं उत्तर आहे. आपण पुढं जाऊया. आत्ताच या मजुरांचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. याच्या पुढचं बघा, 9 लिटर दूध, हे उदाहरण पाहतो आपण. इकडं काय आहे, 9 लिटर, इकडं काय लिटर, 9 लिटर. इकडं आहेत मुले किती आहेत, 45 मुलांना. 9 लिटर दूध 45 मुलांना सारखे वाटले तर प्रत्येक मुलाला किती, एका मुलाला किती येईल, एका मुलाला किती दूध मिळेल. हे खाली उत्तर कशामध्ये आहे, मिलीमध्ये आहे. आणि इथं किती आहे, 9 आहे, 9 लिटर आहे.
उत्तर आहे मिलीमध्ये. मग आपण डायरेक्ट काय करू, ह्याला आपण 9000 करून घेऊ. 9000 मिली 45 मुलांना, तर एका मुलाला किती, क्वेश्चन मार्क. तिरकस गुणाकार सेम 9000 गुणले 1/1 घ्या, अगर नाही घ्या 45. 45चा पाडा सगळ्यांना येतो. 45 की 45, 45 2 90, किती येणार प्रत्येकाला, 200 मिली. हे लास्टचं याच्यातलं टॉपिकमधलं, यातल्या प्रकरणामधलं शेवटचं 1800 पेरू. पेरू किती आहेत, पेरू आहेत 1800. किती पेट्यात भरायच्यात, 15 पेट्यात भरायच्या आहेत, समान भरायचे आहेत. 15 पेट्यात समान, 15 पेट्यात समान. तसंच सेम 15 पेट्यात तर एका पेटीत किती, सेम असं येईल. किंवा काही जणांना असं डायरेक्ट समजून जाईल की 1800 भागिले 15 तिरकस केल्यावर असंच होणार आहे. 15 एके 15 राहिले 3, 15 2 30. एका पेटीत किती, 120. एका पेटीत 120 आंबे आहेत. 1800 पेरू 15 पेट्यात समान भरले. अशा 10 पेट्या मुंबईला पाठवल्या. 10 पेट्या मुंबईला पाठवल्या तर किती पेरू मुंबईला पाठवले, एका पेटीत 120, एका पेटीत 120. अशा 10 म्हणजे किती, 2 शून्य आहे असं, 12 एके 12. किती पेरू पाठवले, 1200 पाठवले. संपला टॉपिक आपला. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपला एकमान पद्धत पार्ट 1 पार्ट 2 त्यामधील सर्व नमुने जवळजवळ मी पूर्ण कवर केलेले आहेत. एकानं एक त्यातील उदाहरण घेण्याचा प्रयत्न केला. चुकून एखादं राहिलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय, सर हे घ्या, सर हे तुम्ही परत सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्यासारखेच कोण विद्यार्थी असतील तर त्यांना तुम्ही पाठवू शकताय. तर आपण काय करूया, आजचं लेक्चर थांबूया. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.